आज मस्तपैकी सकाळी सकाळी आरव पण मस्त तयार झाला होता आणि कुठे चालला आता मी ते तुम्हाला पुढेच सांगते। खूप छान दिसत होता तो। आणि त्याच्यानंतर मग इथे तयारी चालली आहे दत्त स्थापनेची। तर पूर्ण फॅमिली मिळून इथे तयारी करत होते आणि ते ब्राह्मण पण आले होते आणि त्यांनी पण लगेच त्यांची पूजा मांडायला सुरुवात केली होती। तर इथे आता हवन तयारी सुरू आहे आणि सगळ्यांनी मिळून अशी तयारी केली होती। त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळे करत होते आणि खूप छान वातावरण झालं होतं, प्रसन्न वातावरण झालं होतं। तर उद्या होती दत्त जयंती, त्याच्यामुळे आम्ही आजच हवन करत होतो। कारण की हे आम्ही दत्त स्थापना करतोय आणि जेणेकरून आम्ही आता दरवर्षी दत्त जयंती इथेच साजरी करणार आहे। आणि आमच्या घरात म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्ही अशी दत्त स्थापना केली आहे। खूप छान वाटत होतं आणि सगळी पूजा वगैरे सुरू झाली होती। एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि आता थोड्या दिवसांनी आम्ही इथे छोटं मंदिरही बांधू। तर पूर्ण फॅमिली मिळून अशी पूजाला बसले होते आणि सगळी फॅमिली अशी एकत्र असेल ना तर खूप मजा येते। कुठलाही कार्यक्रम असो तर आम्ही तर पूर्ण एकत्र फॅमिली मिळूनच सगळेजण साजरी करतो आणि खूप उत्साहाने आम्ही हा सुद्धा कार्यक्रम साजरा केला। आणि बाहेर असा छोटासा मंडप वगैरे बांधला होता आणि सकाळी सकाळी अशी पूजा वगैरे केली। त्याच्यानंतर आरवला पण मग मी घेऊन आले होते, तर आरव पण इथे खूप मस्ती करत होता। आणि आता इथे पूजा वगैरे झाली आहे तर सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतले आणि नंतर लगेच आरतीला सुरुवात झाली। त्यांनी खूप छान अशी आरती आमच्याकडून करून घेतली आणि खूप छान आरती झाली होती। खूप छान वातावरण झालं होतं। हळूहळू सगळे पाहुणे पण येत होते आणि अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र मिळून अशी आरती वगैरे केली, दर्शन घेतलं आणि खूप छान वाटत होतं। सगळे लहान मुले वगैरे खूप खेळत होते, खूप एन्जॉय करत होते। आणि त्याच्यानंतर आता आरती वगैरे सगळं झालं होतं आणि आता थोडं आम्ही सुद्धा मग पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता शेवटी आम्ही असा प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटला आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी वटी भरायला तर ती वटी भरली आणि त्याच्यानंतर मग आता शेवट झाली होती। तर सगळ्या कार्यक्रमाचा आम्ही आता समारोप करत होतो आणि त्याच्यानंतर लगेच थोडा नाश्ता ठेवला होता, समोसा वगैरे, तर ते खाऊन घेतला आणि थोडा प्रसाद पण ठेवला होता। तर अशा प्रकारे आमची सगळी पूजा झाली होती। सगळं फॅमिली एकत्र येऊन आम्ही ही पूजा केली आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बाय।